कशी सुरुवात करावी तेच कळत नाही. कसं आहे ना माधव साहेब, ते काय की आमचं आज जरा लांबेल, कारण आज अमावस्या आहे ना. नाही म्हणजे सॉरी, पौर्णिमा आहे ना आज. मग आम्ही तिघे म्हणजे मी, अमृता, जुई, आम्ही म्हणजे इच्छाधारी नागांचे लांबतात. सो सॉरी. हो कळलं. जे काही घडलंय त्या बाबतीत एकदा तुमच्याशी बोलायलाच हवं, म्हणून आम्ही आज दोघे इथे आलो. हो, बोलायला तर हवंच. या जरा इकडे. माधव साहेब, जगातला कुठलाही प्रॉब्लेम सुसंवादाने सुटतो असं माझं स्पष्ट मत आहे. हो, पण आपल्यामध्ये आजपर्यंत नेमका तोच नाहीये ना. खरं तर मी सांगणारच होतो, पण लपवलं. हो मीच आहे तो. काय आहे की कुठल्याही आरशामध्ये आमचं मूळ रूप असंच दिसतं. बापरे. मी काय म्हणतो, आपण जिथे होतो तिथेच बसून पुढे चर्चा केली तर. हो हो हो, चालेल. या. घ्या चहा घ्या. हो घेतो. नको, आता नाही गरज चहाची. मला वाटतं की आता स्पष्ट बोलण्याची गरज आहे. मालती अगं. थांबा, मी बोलते. खरं म्हणजे जे झालंय त्यानंतर बोलून काही उपयोग होणार आहे का? काही अर्थ आहे का या चर्चेला? अहो, असं का म्हणता तुम्ही? आपण मुलांच्या बाजूने जरा विचार करूया ना. म्हणजे माझी विनंती आहे तशी तुम्हाला. जुई कोण आहे, तुम्ही कोण आहात हे कळल्यावर मी तिला आलापची बायको म्हणून स्वीकारेल असं वाटलंच कसं तुम्हाला? अहो, कुठल्या आईला वाटेल तिच्या मुलाने एका इच्छाधारी नागिणी सोबत संसार करावा? अहो पण मला तरी हे सगळं कठीण वाटतंय. हो, जरा शांतपणे विचार करूया का? आमचं बोलणं तरी ऐकून घ्या ना. माझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर तिने एवढं सुद्धा सहन केलं नसतं. जुई आणि आलापचा संसार आता होऊ शकेल हा विचार तुम्ही कायमचा मनातून काढून टाका. चला हो. मालती, मालती,
अगं आपण त्या लोकांना बोलायची संधीच दिली नाही. एकदम अशी तडकाफडकी निघून आलो. त्यांना कसली संधी द्यायची? कोणताही निर्णय असा एकदम घेऊन चालत नाही मालती, कितीही रागात असलो तरी. तुला आठवतंय ना, या आधीही या दोन कुटुंबांमध्ये वाद झाले आणि नंतर मग गैरसमज वाढत गेले. तुम्हाला का काळजी आहे हो त्यांची एवढी? त्यांनी आपल्यापासून किती महत्वाची गोष्ट लपवली आहे माहितीये ना तुम्हाला? फसवणूक केली आहे त्या लोकांनी आपली. हे बघ मालती, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा, स्वतःशी प्रामाणिक असावं माणसानं. आपण आपलं मत मांडलं, पण त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेणं आपलं काम आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी येते. हा चल. अरे माधव साहेब, वहिनी, आई मला माफ करा. मी मी खोटं बोलले तुमच्याशी, फसवलंय तुम्हाला. मी इच्छाधारी नागिण आहे आणि मनुष्य रूप माझं खरं रूप नाहीये हे मी लपवलं तुमच्यापासून. पण या सगळ्यांचं कारण एकच होतं आई. आलापवर असलेलं माझं प्रेम. मी नागिण आहे हे आलापला कळल्यावर तो लांब गेला असता माझ्यापासून आणि मी जगूच शकले नसते त्याच्याशिवाय. आणि मला फक्त आलापच नाही तर तुम्ही सगळे हवे होता. आई, माझ्या खोट्याच्या मागे एक भीती होती. माझ्या आपल्या माणसांना गमावण्याची भीती. मला स्वार्थी म्हणावं तर, पण तुमच्या प्रेमाशिवाय माझ्या जगण्याला काही अर्थ नव्हता. आई, आई मी तुम्हाला शब्द देते, मी आजपर्यंत घरात जशी जपून वावरत होते ना तशीच वावरेन. माझ्यामुळे कोणालाच त्रास नाही होणार. आलापशी, आपल्या घराशी, तुम्हा सगळ्यांशी असलेलं नातं जपायला मला जे जे करावं लागेल ना ते सगळं करेन मी. पण प्लीज प्लीज तुम्ही माझं आणि आलापचं नातं तोडण्याचा विषय काढू नका. मला नागाचा जन्म मिळालाय आई, पण मला माणसाशी असलेलं माझं नातं तोडायचं नाहीये. मी नागिण असले तरी मी स्वतःला माणूसही समजते. माणूस की आहेत माझ्यात. आई, आई प्लीज माझ्यावर रागावू नका. आणि मी काय म्हणते त्याचा फक्त एकदा विचार करा प्लीज. मालती वहिनी, सॉरी. अरे गरम चहा सांडवलास. अरे आताच गरम चहा सांडायला होता का? आई, आई पटकन पाय नळाखाली धर. हा. ऐक आई, ऐक. काय होतंय वहिनी तुम्हाला? नाग नाग.
जुई मला वाचू जुई 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 तुम्ही तिच्या मागे काय लपताय? ती ह्यांचीच मुलगी आहे. बाबा घाबरू नका हो, काही करणार नाही. आईच आहे ती. आणि थंड पाणी घेतलं ना पायावर की येईल मनुष्य रूपात. अगं हे असे धक्के पचवत राहायचं का आम्ही तुझ्यासोबत? कधी तू नागिण होतेस, कधी तुझे आई बाबा नाग होतात अचानक. अगं कसा संसार करणार आहेस तू आलाप सोबत? आई हो पण अगं एक इच्छाधारी नागिण एका माणसाशी संसार कसा करू शकते? संसार म्हणजे गारुड्याचा खेळ वाटला का तुला? नाही, हे अशक्य आहे. शक्य आहे हे. मी तुला माझी सून म्हणून कधीही स्वीकारू शकत नाही. द्या माझ्याकडे. एवढा उशीर कस काय झाला? अगं गप्पा करत बसलो ना तर वेळ कसा गेला कळलंच नाही. घड्याळ पाहिल्यावर लक्षात आलं की खूप उशीर झालाय ते. अच्छा साहेब, चहा बनवून आणू का? नाही आता काहीच नको. जुईताई, आई बाबा कसे आहेत तुमचे? बरे आहेत ना? हो बरे आहेत. तुम्हाला चहा नको. जुई थांब. एक गोष्ट लक्षात ठेव हं. तुझं सत्य कळल्यावरही मी तुला इथे आमच्या घरात घेऊन आले ना, म्हणून कोणताही गैरसमज करून घेऊ नकोस. म्हणजे घरातल्या इतर लोकांना तुझं सत्य कळण्याआधी आलापला ते कळेल. मी सांगेन आणि आलापला ते कळल्यानंतर साहजिकच तो हे नातं संपवेल. मालती हे सगळं आत्ताच बोलावंच लागेल म्हणूनच सांगते. जुई, जोपर्यंत आलापला हे सत्य कळत नाही ना, तोपर्यंत घरातल्या कोणालाही हे सत्य कळता कामा नये. आणि त्यासाठी आमच्या घरात असेपर्यंत तू तुझ्या मूळ रूपात कधीही येणार नाहीयेस. काहीही झालं तरी. कळलं? हो आई पण जुई मला तर आता नेमकं काय बोलावं आणि काय नाही तेच कळण्याचं झालंय. तुमच्या जागी कुणीही असतं तरी असंच रिॲक्ट झालं असतं. हे बघ, मालतीला राग येणं, ती चिडणं हे सगळं स्वाभाविक आहे ग. पण तू हे सत्य सगळ्यांपासून लपवलं हे मालतीच्या मनाला फार लागलंय. थांब थांब, हे काय? बाबा मला माफ करा. मी चुकले. इनफॅक्ट खूप मोठा गुन्हा घडलाय माझ्या हातून. हे बघ, तू माफी मागून परिस्थिती बदलणार आहे का? पण बाबा मला खूप गिल्टी फील होतंय. हे सगळं मी तुमच्यापासून लपवलं. बाबा प्लीज मला माफ करा. हे बघ, तू खोटं बोललीस, तू लपवलंस, हे सगळ्या गोष्टी दुय्यम झाल्या ग. आता इच्छाधारी नागिणीचा जन्म काही तू मागून घेतला नव्हता. पण आता प्रश्न असा आहे की आलाप हा सर्वसामान्य साधा माणूस. अगं तुम्हा दोघांचा संसार होणार कसा? अशक्य आहे. जुई,
ऐकायला कितीही कटू असलं तरी हे सत्य बदलता येणार आहे का? तू रडू नको. तू इच्छाधारी नागिण आहेस म्हणजे तू वाईट आहेस असं म्हणत नाहीये मी. पण आहे तर मी नागिणच ना. हो, पण एक चांगली नागिण, जी आपल्या घरच्यांसाठी, आपल्या घरच्यांच्या भल्यासाठी काहीही करू शकते. पण हे सगळं फक्त मला वाटतंय आणि म्हणूनच मी तुझ्याशी बोलतोय ना. हे बाळा, तू अगोदर रडणं थांबव बघू. माझी तुला आता फक्त एकच रिक्वेस्ट आहे. तू एकदा मालतीच्या बाजूनं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून बघ. आतून अशी हादरली येते. आलापच्या प्रेमाप्रती तिला काळजी वाटणारच आणि म्हणूनच ती हे सगळं आधी आलापला सांगणार आहे. यापुढे सगळं आलापवर. आलाप पण माझ्यावर चिडेल. आता आलाप आल्यावर तो काय करेल, कसा वागेल हे आता काहीच सांगता येणार नाही. हा, पण तो येईपर्यंत तू मात्र मूळ रूपामध्ये अजिबात येऊ नको. पुन्हा तसं काही झालं ना तर मालती पॅनिक होईल आणि घरच्या सगळ्यांना सांगून टाकेल. स्वरा, स्वरा मला दार उघड. स्वरा दार उघड. स्वरा अगं झोपलेस का? स्वरा, स्वरा, गंधारे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. तू तिला एकटीला सोडून का बाहेर आलास? मी बाहेर आलो पण आतनं कडी लावायची सवय तू तिला लावली आहे. तू बस काहीतरी बोलू नकोस. काहीतरी बोलू नकोस म्हणजे काय? तुला झोपेतून उठायचा कंटाळा येतो म्हणून तू तिला नेहमी सांगतेस ना स्टूल घे आणि वरची कडी लाव. लावली तिने, आता घे. प्लीज स्वरा, स्वरा, स्वरा मला उघड ना दार. स्वरा, गंधार काय आहे? थांब जरा तू. स्वरा. ए गंधार, अरे कसला आडवडा चाललाय? का आपापसात भांडते तुम्ही? काय चाललंय काय? अहो बाबा, स्वराने आतनं कडी लावले. आणि आता तिला ती काढता येत नाहीये. अरे बापरे. थांब मी बघतो. स्वरा, ए स्वरा, स्वरा. अरे हिचा आवाज काय येत नाही यातून? बाबा गेले 10 मिनिटं आम्ही दरवाजा वाजवतोय पण अगं मग तिला शिकवा ना कडी कशी काढायची ते. अहो बाबा, पण तिला जमत नाहीये ना. थांब मी बघतो. स्वरा, स्वरा बाळा, काय करतेस? स्वरा, कडी उघडतेस का? मी सांगू का कशी कडी उघडायची ते? स्वरा. बाबा, बाबा, मला वाटतं आपल्याला दरवाजा तोडावा लागेल आता. स्वरा, स्वरा, दारापासून लांब उभी राहा. आम्ही दरवाजाला धक्का मारतोय आता. ऐकलंस ना बाळा, लांब उभी राहा. स्वरा, स्वरा बोल ना काहीतरी. गंधारी काहीच का बोलत नाहीये. काय झालं? त्या गाठ झोपल्या असतील, मग त्या लॅपटॉपवर खेळत होत्या, दमल्या असतील ताई त्या. स्वरा. ए बाई, तू रडू नकोस बाबा, आता थांब जरा. प्राजक्ता, अगं लहान मुलं घरात असली की असं काहीतरी होतच असतं ग. तू रडू नको बरं, शांत हो. स्वरा, वहिनी, तुम्ही रडू नका ना प्लीज. स्वरा, स्वरा. वहिनी, आपण करूया काहीतरी. आपण स्वराला बाहेर काढू. हा, स्वरा, स्वरा. गंधार, मूळ रूपात यायचं नाही असं आईनी मला बजावलं असलं तरी स्वरासाठी मला हे करावंच लागेल. आई मला माफ करा. हो, हो.